नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील. तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो. मी आश्वासन देत नाही, मी काम करतो, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार या गटावरती टीका केली. आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही, तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामं पूर्ण करतो, असंही ते म्हणाले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की 2009 मध्ये पारसिक चौपाटीचे स्वप्न पाहिले होते, आज ते सत्यात उतरवले आहे. येत्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल. असे सांगतानाच मी कोणत्याही कामाचे क्रेडिट घेत नाही, माझं काम बोलते. सन 2009 साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटवली होती. त्यामुळे येथील भूमाफियांनी 25 कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण 2 दौरे केले आणि चौपाटीचे काम मार्गी लावले. रेतीबंदर खाडी किनारी 4 किलोमीटर लांबीच्या 42 एकर जागेवरती सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवरती चौपाटी उभारण्यात येत आहे. खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिली तरंगता मार्ग, थीम पार्क, एम्पी थिएटर, बोटिंग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने यांसह जवळपास 18 अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवरती उभ्या केल्या जात आहेत. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वीही कधीही निधीची कमतरता भासत नव्हती. आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते. सन 2017 ते 2021 दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या काळामध्ये त्यांनी कधीही आपली विकास निधी थांबवला नाही. पूर्वी ठाण्यात निधीचे राजकारण कधीच झाले नव्हते, ते आता सुरू झाले आहे. तेव्हा तेच एकनाथ शिंदे होते, मात्र आता त्यावर आपल्याला काही बोलायचं नाही. मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मुंब्र्याचा विकास केला. हा विकास करत असताना कधीही स्वप्न दाखवलीत नाही, तर ती सत्यात उतरवण्याचं काम केलं. केवळ आश्वासन देण्याचे निधी आणल्याचं बोलत नसल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. सगळीकडेच लागतो, पण ज्या क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं जायचं आणि जिथे कधी विकासच झाला नव्हता, तो कसा हे दाखवण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि ह्याच्यामध्ये IAS ऑफिसर सहभाग आहे. अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला. या प्लॉटमध्ये जे कोणी होत खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं. त्यांनी स्वतः केलं, दाखवलं. आणि ह्याच्यात सर्वात महत्वाची पैशाची मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांचा प्रस्ताव आहे, त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाही. आणि ते म्हणजे ते मला कानात घेऊन सांगायचं ना, जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव पास केला. राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर, वैचारिक वैर ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं, जे आजकाल घेत आहेत. आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या खात्याकडनं निधीच नकोय. मला जे महाराष्ट्राला कळून झालं, मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं. बघूया आता काय होतंय. मला स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या. विकास कामावर कुठेतरी आळा बसेल, त्यामुळे कशाला? अरे माझा विकास काम, माझी विकास आता निधी कोटी रुपये खर्च कुठे करणार? थोडं कामाचं 100% कुठल्याच शहरातली होत नाही. मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसतं. आता मुंबई शहराचा निधी हा वापरतायत ना, सरकार वापरतंय ना, सगळ्या एफडीज होत आहेत त्या मोडून काम करताय ना. मग त्या निधी तो कोणाचा निधी आहे? अहो, शहरी भागात सरकार पैसा देत नसतं. 15-2 ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी, ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते. तुम्ही जा आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर 100 आमदार सापडतील 15-2 वर सह्या घेण्यासाठी. हे ज्यांना विधानसभा कळत नाही, विधानसभेत मंत्रालयाचं अर्थ नियोजन कळत नाही, ते बोलतात त्यांनी किती आणलाय. महानगरपालिकेचा प्रस्ताव या रस्त्यांचे पास झाले ते कोणाच्या सहीवर झाले? जितेंद्र आव्हाडांनी मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव तसा गेलाय महापालिका. म्हणजे पार हा कोण म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो विसर्जन घाट येतो तो, तिथपासून ते भारत गिअर पर्यंत
हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झालाय. 90 फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झालाय. माझं मी करत नाही, पण आगी सगळ्यांनी मिळून जे काम केलंय ते दिसतंय. श्रेय लाटायला सुरुवात नाही नाही नाही, मला काय त्याच्यासाठी आता होता ऐसा है। ये जनता बहुत होशियार है, बहुत होशियार है जनता। ऐसा 50 करोड़ रुपया लाके कि मैं काम कर रहा हूँ तो पब्लिक पागल नहीं है। टेंडर निकलेगा, टेंडर फूटेगा, फिर बरसातें जाएंगी, फिर हरियाली आएंगी, फिर पंछी आएंगे, फिर पंछी अंडे डालेंगे, फिर बड़े होंगे, फिर जाएंगे। ये तो चलते ही रहता, मौसम है। तर राज्यात तो चुनाव का मौसम आ गया है, समझ लेना। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयासंदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। यामध्ये नौपाडा पोलीस परिसरामध्ये जुन्या मोडकळीसलेल्या इमारतींचा प्रश्न, शाळांच्या पुनर्विकासाचे काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू असून पर्यायाने विजेची मागणी 4 ते 5 पटीने वाढत आहे। सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातून वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचं या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। नौपाडा प्रभागातील 21-11 केव्ही उपकेंद्र महावितरणाचे 600 चौरस मीटर भूखंड उपलब्ध करून देण्याची निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली आहे। त्याचबरोबर प्रशांत नगर येथील परिसराचा विकास, इमारत बांधकाम गेली 14 वर्ष बंद असून यामध्ये 350हून अधिक नागरिक आहेत। येथील नागरिकांचे भाडे देखील 6 महिन्यांपासून बंद आहे। त्यांची आर्थिक ताणाताण होत असल्याने त्यांना भाडं मिळण्यासाठी आणि स्थलांतरण होण्यासाठी ठोस पावलं उचलावीत। अनधिकृत बांधकामांमध्ये जो काही महापालिकेचा भ्रष्टाचार होत आहे तो त्वरित थांबवावा। याचा नाहक त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत असल्याची भूमिका या ठिकाणी केदार दिघे यांनी मांडलेली आहे। तर धोकादायक स्थितीत असलेले संकल्प बिल्डिंगवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। यांसारख्या विविध विषयांवरती त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली। सर्व महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। याप्रसंगी जिल्हा संघटिका रेखा खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, नौपाडा सचिव संजीव कुलकर्णी, उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हांडोरे, जीवाजी कदम, एकनाथ अहिरे, पप्पू आठवले, प्रदीप वाघ, जगन्नाथ तावडे, शाखा प्रमुख सचिन चांदगुडे, वसंत कुंडभर, कुंदन महाडिक, जगन्नाथ तावडे, दिनेश चिकणे, महिला समन्वयक अक्षता पांचाळ, शाखा समन्वयक खाणेकर मॅडम यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। आम्ही आज आमच्या पक्षाच्या माध्यमातून माझ्याबरोबर शहर प्रमुख, जिल्हा संघटिका रेखाताई, इतर सर्व स्थानिक पदाधिकारी म्हणजे विभाग प्रमुख प्रकाश पायरे आणि हांडोळे साहेब यांच्यावर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठक घेतली। विषय मूळतः आपल्याला माहिती असेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्नांना नागरिक इथले सामोरे जात आहेत, पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामधले जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो। त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते
आणि आम्ही मध्यंतरी जे MSCBच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत, निष्णात आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाडा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो. त्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे 600 चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली, जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर का आला तर नौपाड्यातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकेल. त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती कितीतरी प्रमाणे राहिलेली आहे, जिकडे ते धोकादायक आहे. ड्रेनेजचं सिस्टीम मूलभूत आहे, त्याच्या बाबतीत आम्ही बोललो. नौपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे, ज्याच्या बाबतीत महानगरपालिकेने ती डिटोरिएटेड सिस्टीममध्ये आहे, धोकादायक इमारत आहे, असे 3दा त्यांना लेटर पाठवलेले आहेत, पण तरी कुठचीही कारवाई झाली नाही. दररोजच्या दिवसाला लहान मुलं तिथनं शाळेतील मुलं जात येत असतात. उद्या जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये, तशी कुठची दुर्घटना घडू नये याकरता आपण शासनाचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे शहरात जरीमरी पोलीस लाईन आहे. पोलीस स्कूलच्या जवळ ही पोलीस वसाहत आहे. या ठिकाणी पोलीस लाईनच्या 8 ते 10 बिल्डिंगी आहेत. सदर इमारती अत्यंत जीर्ण अशा अवस्थेमध्ये झाल्या आहेत. 4थ्या मजल्यावरनं पाण्याची कुठे गळती सुरू आहे, तर महिलांना तसेच त्यांच्या मुलांना अभ्यास करण्याकरिता त्यामुळे त्रास होतोय. तसेच त्यांची झोपही अपुरी होत आहे. काही इमारतींना या ठिकाणी 4थ्या मजल्यावरील असलेल्या गच्चीला सुरक्षा कठडे देखील नाहीत, तर अनेक ठिकाणी इमारतीच्या जिन्याच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेल्या जाळ्या ज्या आहेत त्या देखील तुटलेल्या अशा अवस्थेमध्ये आहेत. नागरिकांनी मेनकापड टाकले तरी या परिसरामध्ये गळतीही सुरूच आहे. सतत पाण्याची गळती चालू असल्याने पोलिसांना येथे झोपही लागत नाही घरात, त्यामुळे त्यांची कामं करण्याची मनस्थिती बिघडते. झोप अपुरी असल्याने त्यांची मानसिक स्थिती देखील बरोबर नसते. किमान 6 तास झोप मिळणं हे आवश्यक आहे. पहिलेच ठाणे शहरात पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची कमतरता आहे. त्यातच पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील मिळणं तितकंच आवश्यक आहेत. या संदर्भात या इमारतींची दुरावस्था लक्षात घेता आमदार संजय गयकर यांनी देखील यावर पाठपुरावा केला. तर आज समाजसेवक संगम डोंगरे यांनी देखील येथे उपस्थित राहून या इमारतीच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली. तसेच लवकरात लवकर यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती देखील प्रशासनाकडे केली आहे. नमस्कार, मी संगम डोंगरे. नमस्कार, मी संगम डोंगरे. आज आम्ही ह्या पोलीस लाईनीमध्ये लाईव्ह याचं कारण हेच होतं की पोलीस लाईनीमध्ये जी इमारती आहेत त्या बिल्डिंगच्या इमारती आहेत त्या सर्व नाजूक झाल्या आहेत आणि सर्व गळती होत आहे. पोलिसांनी काही ठिकाणी आपले मेनकापड लावून ते म्हणजे मेनकापड लावून तात्पुरती स्वरूपात त्यांनी बंदोबस्त करायचा प्रयत्न केला, पण ते काय होत नाही आहे, घरात गळती होत आहे. आणि तसं बघितलं पोलीस स्टेशनला पण पोलिसांची ऑलरेडी कमतरता आहे आणि पोलिसांना झोप न मिळाल्याने त्यांचा मानसिक त्रास होतो आणि मग त्यांना अनेक सामना त्यांना फेस करायला होतो. तसेच ही लहान मुलं आहेत, माता आहेत, भगिनी आहेत, यांना कुठे म्हणजे या पावसामुळे त्यांना मुलांच्या म्हणजे त्यांना काम करण्यात अडथळा येतो. तसे मुलांना शाळेत पण जायचं आहे. बघा या बाजूला शाळा आहे, तर त्यांना शाळेत पण जायचं असं, तर अशावेळी त्यांना त्रास होतो. आणि आम्हाला काही माता भगिनी आम्हाला या संदर्भातली तक्रार आम्हाला फोनवरती दिली होती की असं आमचा प्रॉब्लेम आहे. आणि इथे आल्यानंतर आम्हाला म्हणजे अत्यंत म्हणजे हे परिस्थिती बघून आम्हाला फार शॉक बसला. आणि हे बघा ही जी सायकल लावलेली आहे वरून, बघा ही सायकल लावली आहे ना, ही का शोभेची सायकल नाही आहे, पण ही लहान मुलं पडू नये यासाठी त्यांनी सुरक्षा दृष्टिकोन ही सायकल लावलेली आहे. अत्यंत म्हणजे मनाला वेदनादायक गोष्ट आहे की पोलिसांची अशी अवस्था आहे. आणि ह्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त आहेत, तसेच ठाणे महानगर आयुक्त आहेत, कलेक्टर साहेब आहेत आणि हे सर्व PWDच्या विभागात त्याच्या खात्यात येतं. तर आम्ही PWDचे येवळे साहेब आहेत यांना मी भेटणार आहे, विनंती करणार आहे की या भागाची ताबडतोब डागडुजी करण्यात यावं आणि माझे हे पोलीस बांधव आहेत यांना कुठेतरी रिलीफ मिळावा. आणि ह्या इथे एक मीटर बॉक्स लावला होता
आणि ह्या अख्खा मीटर बॉक्सचं पाणी जे आहे त्या मीटर बॉक्समध्ये जातं आहे आणि ह्या भागात ते स्पार्क वगैरे झाले होते, अनेक वेळा लाईटी गेल्या होत्या. ह्या पोलीस लाईनची दुरावस्था आहे. तर प्रशासकांनी इथं लक्ष घालून ताबडतोब याच्यावरती उपाययोजना कराव्या. नौपाडा परिसरातून गेल्या 2.5 वर्षामध्ये गहाळ झालेले 9,75,000 तब्बल 65 मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे. आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केलं आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2022 ते 2024 या आर्थिक नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2022 ते 2024 या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या 65 मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला. 2022 मधील 13 तर 2023 मधील 27 आणि 2024 मधील 25 अशा एकूण 65 मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतला आहे. यातील बहुतांश मोबाईल गहाळ झाल्यानंतर त्यांच्या हाती लागले, त्यांची विक्री केली होती. काही मोबाईल हे उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यामध्ये देखील विक्री झाले होते. त्यामुळे हे मोबाईल परत मिळवताना पोलिसांनी संबंधित त्यातील गुन्ह्यांची तीव्रता निदर्शनास आणून देत ते परत कुरिअरने नौपाडा पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत समुपदेशन केले. हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रतापसिंग शिळके, हवालदार श्री लक्ष्मीकांत सोनावणे, गंगाधर तीर्थकर, करण पाटील, सतीश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली. हे सर्व मोबाईल काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते 65 तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन 2022, 23 आणि 24 मधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत, परंतु त्यापैकी 65 मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत. म्हणजे ज्यांना वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे PSI शेळके, तीर्थकार, पाटील आणि खेडकर ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात. कारण ते मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल CIR पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो. ती माहिती भरल्यानंतर ज्यावेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं. मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या व्यक्तीचा आहे, आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं. लोक पण समोरचे प्रतिसाद देतात. असे 65 मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत त्यांना रविवारी वेळ असतो. आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहीत धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे. नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे, सायबरचं युग आहे. आपण प्रत्येकजण अँड्रॉईड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे. की ॲटोमध्ये इथं नौपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल स्नॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे. लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलं साईडचे जे मोबाईल स्नॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिचात ठेवा. जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा. सायबरच्या बाबतीत तुम्हाला परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव्ह करू नका, कुठलीही माहिती देऊ नका. जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ 1930 आणि NCCRP पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या, आपल्याला तात्काळ मदत मिळेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.